वन्यजीवांच्या बेकायदेशीर तस्करीविरुद्ध गुप्तचर माहितीवरच्या आधारावरती देशभरात राबवण्यात आलेल्या मोहिमेतून महसूल गुप्तचर विभागानं 440 संकटग्रस्त किंवा संरक्षित वन्यजीव आणि सुमारे 15 किलो वजनाच्या हस्तिदंती वस्तू आणि हस्तिदंत जप्त केले आहेत. या तस्करीमध्ये सहभागी असलेल्या 33 जणांना अटक करण्यात आली आहे. राजस्थानमधल्या सुजानगडजवळ केलेल्या कारवाईमध्ये सुमारे 11 किलो तर कर्नाटकातल्या म्हैसूर इथल्या आणखी एका कारवाईमध्ये 4 किलो हस्तिदंत जप्त करण्यात आलं. यापूर्वी हावडा इथं हस्तिदंतापासून बनवलेल्या देवतांच्या 2 मूर्ती जप्त करण्यात आल्या. या मूर्ती बांगलादेशातून भारतामध्ये तस्करी करून आणल्या गेल्याचा संशय आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधल्या विविध ठिकाणी वन्यजीव तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. या व्यतिरिक्त बँकॉक, क्वालालंपूर आणि कोलंबो इथून येणाऱ्या प्रवाशांकडून आंतरराष्ट्रीय विमानतळावरती संरक्षित वन्यजीव भारतामध्ये तस्करी करण्याचे अनेक प्रयत्न DRIनं यशस्वीरित्या हाणून पाडले. पुणे जिल्ह्यातल्या जेजुरीजवळ ट्रक न